नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीता नेहरे किचन रेसिपीमध्ये। तर मैत्रिणी, तुम्हाला अगदी झटपट कारलं कसं बनवायचं ते दाखवणार आहे। तर पहा, तुम्ही हे कारले घेतलेली आहेत मी 3, अगदी सोप्या पद्धतीत पण खूप छान लागणार हे कारलं आहे। तुम्ही केलं का नाही माहीत नाही मला, पण नक्कीच हा मी बनवलेला व्हिडिओ पहा आणि बनवा। अशा पद्धतीने खूप टेस्टी लागतं, खूप छान लागतं। आता मी 3 कारले घेतलेली आहेत आणि त्याला चिरून घेणार आहे। अशा पद्धतीने चिरणार आहे मैत्रिणींनो। व्हिडिओ पाहत जा, कमेंट करत जा, लाईक करत जा, सबस्क्राईब नसेल केले तर जरूर करत जा। तर खूप साध्या सोप्या पद्धतीतले व्हिडिओ दाखवत असते मी आणि ते तुम्ही पाहत राहा। खूप छान आहे हे कारलं। मी कसं बनवणार आहे, नुसतं कारलं म्हटलं तरी तुम्ही खाऊ शकता, एवढं छान होणार आहे। म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला कळेल। पटकन व्हिडिओ छोटा आहे, खूप जास्त मोठा नाही। तिथे चिरून झालेले कारले आपले मी धुवून पण काढली होती पहिलीच, आता बाजूला ठेवलेली आहे। आणि इथे बेसन पीठ घेतलेलं आहे, धणे पावडर टाकलेली आहे। तुम्हाला किती बेसन पीठ हवी कारल्यावर आहे, किती घ्यायचं किती नाही, ते किती कारले लागतील तेवढे। तर 3 कारल्यासाठी मी एवढे घेतलेले आहे। धणे पावडर टाकलेली आहे, मीठ टाकलेली आहे, हळद टाकते आणि थोडासा गरम मसाला पण टाकणार आहे, हे बघा। आणि आता टाकणार आहे लाल तिखट। लाल तिखट म्हणजे मालवणी मसाला। हा मालवणी मसाला 1 चमचा टाकला। रंग फार सुंदर येतो या मसाल्याला। तुम्हाला घ्यायचे असले तर नक्कीच पुढे देणार आहे स्क्रीनवर नंबर, तुम्ही ऑर्डर करू शकता। 2 दिवसात फ्री डिलिव्हरी भेटणार तुम्हाला। हे सर्व मिक्स करते आता। आपण मीठ पण टाकले, सर्वच टाकलेले आहे ना याच्यामध्ये, या पिठात। आता हे मिक्स करायचं आणि ते आहे ना आपली कारली ती याच्यामध्ये घोळून घ्यायची। हे बघ, अशी लांबडी लांबडी केलेली आहे, तुम्ही कुठलाही आकार देऊ शकता। मी लांबडी लांबडी केलेली आहे म्हणून असं घोळून घ्यायचं मस्त। सगळं बी टाकायचं। तर सर्व मी कारल्याच्या त्या स्टिक्स केलेल्या आहेत ना, त्या मी घोळून घेते। आता पहिलं कढईवरती ठेवलेली आहे तापायला, कढई म्हणजे फॅन ठेवलेला आहे। हे पहा, अशा पद्धतीने सर्वच त्याला सुट्टा नाही झाला पाहिजे, असं वेगळा कलर आला नाही पाहिजे, त्याला पीठ संपूर्ण लागलं पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची आपल्याला। तर सर्वच पीठ मी केलेले आहे आणि आता मी झालेलं आहे माझं आता हे लावून संपूर्ण। आता मी घेते तवा, ठेवते गॅसवरती पहिला, नंतर पुढची प्रोसेस करणार। आता हा तवा ठेवलेला आहे गॅसवरती मी। हे बा, ते तेल पण टाकलेलं आहे पळीवरून, 1 पळीवरून तेल टाकलेलं आहे। आता एवढ्याच तेलात पूर्ण मस्त कुरकुरीत होतील तुमची कारली, पाहत राहा। तेल तापलं का पुढचं प्रोसेस करायचं आपल्याला। हे बघा, हे सोडून द्यायची स्टिक, असे मस्त सगळीकडे पूर्ण तवा भरून स्टिक ठेवून द्यायची आणि ह्याला छान कुरकुरीत करायचं आपल्याला। मस्त झाली पाहिजे एकदम छान। त्याला कुठलंही काय वापरलं नाही, आंबट नाही, गोड नाही, तिखट नाही, काहीच नाही वापरलं, पण हे एवढ्या जबरदस्त होतील ना, तुम्ही पाहतच राहाल। तुमच्याकडे घरामध्ये बोलणारच ही कशी बनवली आणि अशी बनव म्हणून, हे मात्र नक्कीच आहे। आता मी ही सर्व कारली तव्यावर टाकलेली आहे। अशी कारली डायबिटीजवाल्यांनी नक्कीच खावं, खूप फायदेशीर होतं। तुमचे डायबिटीज तर गायब होणारच, पण तंदुरुस्ती पण वाढणार आहे आणि 2 घास जास्तच खाणार आहे, पहा तुम्ही। हे बघा, आता ह्याला होऊन द्यायचं व्यवस्थितशीर, नंतर पलटी करत राहायचं त्याला। एक बाजूने होऊन द्यायचं, स्लो गॅस ठेवायचा आणि स्लो गॅसवर ह्याला कुरकुरीत होऊन द्यायच्या। एवढ्याच तेलावर मस्त कुरकुरीत झाले पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची आणि एकदम स्लो गॅस ठेवायचा, फास्ट बिलकुल करायचा नाही। खरंच मैत्रिणींनो, आपल्याला कसं कधी कधी असं टेन्शन येतं का भाजीला काय नाही, काय करायचं, काय भाजी, रोजच्या भाकरी चपाती किंवा काय असतं, भात असतं रोजचं, त्याला काय फरक नाही पडत। आपल्या भाज्या मिक्स असतात, कधी भेंडी तर कधी गवार तर कधी
फरसबी, तर कधी कोबी, तर कधी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या. मिरच्या किती आणतो मी, भरपूर साऱ्या, आणि मिरच्यांचं पण बनवतो. हे बघा किती सुरेख दिसतात का नाही कारली. तर त्याला उलटी पालटी करत राहते मी. एवढ्याच तेलावर अगदी कुरकुरीत होणार, मस्त होणार आहे, तुम्ही पाहतच राहा. तर कसं झालं माहिती आहे मैत्रिणीनं, थोडी थोडी केली असती माझ्याकडे आता, पण इथे गावाकडे प्रत्येक वस्तू भेटत नाहीत, म्हणून मी ह्या मोठ्या तव्यावर त्याला मधी जरा उंच आहे आणि कडेने तेल जाते. तर तशी तेल नाही जायला पाहिजे, संपूर्ण तेल पूर्ण याला जायला हवी. पण आता माझ्याकडे नाही इथे गावाकडे, तर गावाकडे आलेले आहे आणि झाडाचीच कारली तोडून ताजी ताजी ही कारली बनवली आहे. आमच्या शेतातली कारली आहेत, खूप छान लागतात आणि त्याचं कडूपणा नाहीसा होतं. मी जरा पण त्याच्यात वापरलं नाही का चिंच गूळ काहीच वापरले नाही. तुमच्याकडं कुठलंही पीठ असलं तरी चालेल, ते पीठ लावायचं. तुमच्याकडं बाजरीचं पीठ किंवा भाकरीचं, ज्वारीचं, तांदळाचं, गव्हाचं पीठ असलं तरी चालेल त्याला चोळण्यासाठी, किंवा रवा लावला तरी चालेल. म्हणजे ह्याला भरपूर पर्याय आहे. त्या पर्यायाने जर राहिले तर खरंच तुमचं छान होतं आहे, मस्त होणार आहे. पहा, तुम्ही पाहतच राहा. कुठलंही पीठ वापरा मात्र. हे बघा आता झालेलीच आहे जवळजवळ सगळे, माझं मस्त एकदम कुरकुरीत झालेली आहे. पहा बरं, बारीक गॅसवरच ठेवायची, फास्ट गॅस करायचा नाही, स्लोवरच अगदी 5-7 मिनटं चांगली होऊन द्यायची त्यांना, स्लो झिरोवर नेऊन, आणि मग छान होतात कुरकुरीत मस्त. पहा बरं किती सुरेख झालेली आहेत आणि एकदम सगळीच कुरकुरीत झालेली आहेत. आता मी काढून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा एक एक जसं काय फिश काढतोय आपण, मांदेली वगैरे फिश कशा असतात, आपण फ्राय केले तर मग तो असेच निघतात ना, तसंच झाले एकदम कुरकुरीत. पहा आता सर्व मी काढते, मग तुम्हाला झाल्यानंतर डिश दाखवते कशी बनवली ती. हे गरम आहे अजून ना, भरपूर गरम आहे, म्हणून हाताने काढता येत नाही ते. तर एकदम सगळं ओतलं ना तर तुम्हाला दाखवता येणार नाही मला, काहीच नाही, म्हणून एक एक काढून मग तुम्हाला डिश भरल्यानंतर दाखवते. तर हे असंच राहू द्या. गॅस मी बंद करून टाकलेला आहे. आता ही डिश पाहा तुम्ही. हे बघा भरून झालेलं आहे, वरून कोथिंबीर टाकायची, मस्त का आपलं तयार झालेलं आहे कारलं. किती सुरेख दिसते पहा. मैत्रिणी आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मसाल्याविषयी. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीता नेहेरे किचनमध्ये. तर तुम्हाला दाखवते आज मी मसाले कसे बनवते आणि कशी तुम्ही म्हणजे कुठल्या पद्धतीने मसाले बनवते. सगळे मसाले मी चुलीवर भाजते, मिरच्या निसून व्यवस्थित भाजते आणि डंकामध्ये कुटते, चक्कीत दळत नाही मसाले. आणि सर्व बरेचसे मसाले म्हणजे आहेत ते बिना केमिकलचे आहेत. मिरच्या झाले, धने झाले, हळद झालं, सफेद तीळ झाले, हे घरीच उगवलेले आहेत आमच्या शेतात, त्याच्यामुळे बिना केमिकलचे आहेत, शेणखतावर उगवलेले आहेत. आणि हे 18 ते 20 मसाले मी वापरलेले आहेत. गरम मसाले, हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत. तुम्हाला घ्यायचे असले तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, घेऊ शकता. आणि हे सगळे मी भाजून घेतलेले आहेत, व्यवस्थिशीर मिरच्या निसून व्यवस्थिशीर केलेले आहेत. मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. ऑर्डर केल्यानंतर 2 दिवसात घरपोच फ्री डिलिव्हरी मसाले भेटणार. मसाल्याचा रंग ढलत नाही, वर्षभर तसून तसाच राहतो. मसाला घ्यायचा असला तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. तर मैत्रिणींनो, मसाला तर घ्यायचा तर घ्या, पण कारलं कसं झालं ते नक्कीच कळवा. बाय.